नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. औरंगजेबाची कबर तोडायची आहे, तोडली पाहिजे. अनेक जण म्हणतात तोडली नाही पाहिजे. याच्यावरती आपण आधीच एक व्हिडिओ बनवला आहे. आज आपल्याला एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलायचं आहे. तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. ही कुठली धार्मिक गोष्ट नाही आहे. हिंदू मुस्लिम. औरंगजेब मुसलमानांचा, शिवाजी महाराज हिंदूंचे. कुणी सांगितलंय? कधी का लिहून दिलं का त्यांनी पत्रात? हे नाही, मी फक्त हिंदूंचाच, औरंगजेब फक्त मुसलमानांचाच. कुणी सांगितलंय? नाही सांगितलं. हे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वातंत्र्यासाठी लढलेत. हिंदवी स्वराज्य व्हावे. याचा अर्थ असा नाही की इथं फक्त हिंदूच राहावे. ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत, ते धर्मप्रेमी आहेत. त्यांची आस्था आपल्या धर्माप्रती उंच आहे आणि त्यांचं म्हणणं आणि त्यांची शिकवण अशी आहे की माझ्या धर्माचा जो आदर करेल त्याच्या धर्माचा मी आदर करेन. माझ्या धर्मावरती जो वार करेल त्याचा धर्म नाही तर ती अवलाद मी संपवून टाकेल. हा सगळ्यात महत्त्वाचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा औरंगजेब, इथल्या रयतेला भाजून काढणारा औरंगजेब, इथल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा औरंगजेब, छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून मारणारा औरंगजेब, तो या देशाचा उद्घात होऊ शकत नाही. मी माझ्या मागच्याच याच्यातून सांगितलंय. पण एक महत्त्वाचा विषय आणि महत्त्वाची गोष्ट अशी येते, मग या औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे आणि औरंगजेबाला मानणारे हे लोक आले तरी कुठून आणि हे आहेत तरी कोण? हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी समजणं आजच्या पिढीला आणि आजच्या लोकांना महत्त्वाचं आहे. म्हणून हा खास व्हिडिओ. ज्यांना औरंगजेब आपला बाप वाटतोय, जे औरंगजेबाला स्वतःचा बाप मानतायत, मग त्यांना विचारायचं आहे, मग छत्रपती शिवाजी महाराज तुमचे नक्की कोण? या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. हा विषय, या सगळ्या गोष्टी बाहेर रस्त्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत नसतील, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जे सायलेंट वॉर, ज्याला शीतयुद्ध म्हटलं जातं मराठी भाषेमध्ये, ते शीतयुद्ध चालू आहे. जे बाहेर पडल्यानंतर, जे उफाळल्यानंतर या इथल्या भूमीला बेचिराग करतील. हा माझा शब्द आहे तुम्हाला. मी फार मोठ्या गोष्टी बोलतोय, पण ज्याला कळतील त्याच्या, नाहीतर बाकीच्यांच्या डोक्यावरून जातील. मी काय बोलतोय तुम्हाला सांगतो जरा. शीतयुद्ध म्हणजे काय? जे काही बाहेर घडतं, हिंदू मुस्लिमांची दंगल घडली, दगडफेक झाली, हे बाहेर घडलं. पण त्याच्या आतमध्ये 100% कम्युनिटी जी असते, जी सोशल मीडियावरती आपल्या प्रतिक्रिया मांडत असते, आपल्या मनातील राग व्यक्त करत असते, त्याला म्हणतात शीतयुद्ध. एखाद्या मुसलमानानं काय पोस्ट टाकले औरंगजेबाची की आपण सगळे त्याच्या खाली तुटून पडतो, आपली टाकली की ते तुटून पडतात, याला म्हणतात शीतयुद्ध. जे सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू आहे, जे बाहेर कधीही येऊ शकतं, जे बाहेर कधीही उफाळू शकतं, त्याला फक्त ठिणगी आणि त्याला फक्त बाहेर काढण्याचं एक हे पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा येतो की अनेकांना विचार पडला असेल की हे औरंगजेबाला बाप मानणारे, हे टिपू सुलतानला बाप मारणारे, ही आली तरी कुठून आणि आहेत तरी कोण? त्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उत्तर ते एका वाक्यात, हे आहेत त्या काळातीलच त्यांच्यासोबतच आलेल्या रक्ताची लोकं. आता ते काय कुठले काय आज नाही आलेले आहेत, 400-500 वर्षापूर्वी आलेली सगळी लोकं. जे मुघल त्या इराक इकडून हे सगळी लोकं निघून आले इकडं या देशावरती आक्रमण करण्यासाठी. ज्या दिल्लीवरती कित्येक वर्ष मुघलांचा झेंडा राहिला, त्यांचं वर्चस्व राहिलं, त्यांचं अस्तित्व राहिलं, तेच मुघल इकडं या देशामध्ये पसरले. ते तिथंच राहिले, वर्षानुवर्ष राहिले. म्हणजे एक साधं उदाहरण देतो तुम्हाला, एकदम साधं उदाहरण देतो. तुम्ही आजही गेलात तरी तुम्हाला ते समजेल. प्रतापगडचं युद्ध झालं. छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी अफजल खान कित्येक सैन्य घेऊन, वाईचा सुभेदार जावळीच्या खोऱ्यातून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आला, तेव्हा त्याच्यासोबत असणारं असंख्य सैन्य हे त्यानं काय पायथ्यापर्यंत आणलं नाही. ते सैन्य महाबळेश्वरच्या वरच्या पठारांवरतीच राहिलं आणि मोजकंच काही निवडक सैन्य घेऊन तो त्या घाटानं खाली प्रतापगडच्या इथं गेला आणि ते आपण सगळं युद्ध पाहिलं, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक उत्तम असं नियोजन होतं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की हे जे अफजल खानाचं सैन्य आलंय ते बाहेर जाता कामा नये, त्याला मारायचं आहे. मग हे 12 बलुतेदार आणि ही सगळी लोकं, ही देशमुख, ही सगळी जमवले महाराजांनी आणि सांगितलं की खाली कोकणाकडे जाणाऱ्या वाटा बंद करा, वरती इकडं कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाटा बंद करा, दख्खनेकडे जाणाऱ्या वाटा बंद करा आणि ही जी कोण आलेत यांना इथंच मारून टाका. आता अफजल खानाला जेव्हा मारला आणि सगळं सैरावैरा पळायला लागले आणि ही खबर जेव्हा वरच्या सैन्याला समजली, जे अर्ध बाकी आहे, म्हणजे सगळं सैन्य खाली गेलं नव्हतं आणि जे खाली गेलं ते मारून टाकलं मराठ्यांनी, पण जे वरती राहिलेलं सैन्य होतं ते सगळं सैरावैरा पळू लागलं. तिथून अनेक जण पुन्हा परतीच्या वाटेला निघून गेले असतील, अनेक जण झाडाझुडपांमध्ये बसून राहिले असतील, 100-200च्या गठ्ठ्याने कुठंतरी लपून राहिले असतील. त्या परिसरामध्ये महाबळेश्वरच्या आजही तुम्हाला मुसलमान वस्त्या पाहायला मिळतात, ज्या अफजल खानाचं उदात्तीकरण करत होत्या.
अफजल खानाची कबर बांधलेली होती, अफजल खानाला पुजायला तिथे जात होते, त्याला दर्ग्याचं स्वरूप देत होते. आता ते का देत होते? कारण त्यांना माहिती आहे आजही की आपण अफजल खानाच्याच कोणीतरी वंशातले आहोत, आपण तिथूनच कुठून तरी इथं आलो आहे. मग त्या लोकांनी बळजबरीने अजून काही जणांचं धर्मांतरण केलं, शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं, आणि ती तिथे तिथे राहू लागली. तुम्ही जिथं जिथं बघाल, जिथं जिथं मुघलांचं आक्रमण झालं होतं, जिथं जिथं मुघलांनी लढाया केल्या होत्या, त्याच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये आजही मुस्लिम वस्ती पाहायला मिळते. मी परवा धर्मवीर गडावरती गेलो होतो. धर्मवीर गड तुम्ही मला माहिती आहे, छत्रपती संभाजी महाराजांना नेलं. मी तिथं गेल्यानंतर एक मला जाणवलं ती गोष्ट की त्या गडाच्या बाहेरच्या बाजूला मुस्लिम वस्ती. याचा अर्थ तिथं मुस्लिम औरंगजेब तिथं राहत होता, तो बहादूर खान तिथं होता, त्याच्यामुळे ती मुस्लिम वस्ती तिथं राहिली. आता अनेक जण म्हणतात की पेशव्यांच्या काळामध्ये तर मराठ्यांचं राज्य होतं, म्हणून काय मराठ्यांनी काय सगळ्याच मुसलमानांना मारून नाही टाकलं. ते यांच्या कामी यायचे, ते त्यांच्याकडनं काम करून घ्यायचे. पण कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी जिवंत राहिल्या आणि आज तागायत त्या आपण पाहतोय. मधल्या काळामध्ये म्हणजे अगदी लोकमान्य टिळकांच्या नंतर गांधीजींच्या संपूर्ण काळामध्ये ते अगदी या 2010पर्यंत आपण पकडून चालू, जोपर्यंत हे सरकार येत नाही, अनेक धर्मांतरण जे आजही आपण पाहतोय. ते हालेलुयावाले तर उघड धर्मांतरण करतात, तांदूळ बिंदूळ देऊन. धर्मांतरांना किती गोष्ट लागते धर्मांतरण करायला. अशीच सगळी लोक धर्मांतरित झाली. आजही अनेक लोक आम्ही म्हणतात की आमचे पूर्वज खोदून काढले तर तुम्हाला हिंदूच मिळतील. याचा अर्थ ही धर्मपरिवर्तन केलेली लोक आहेत. आणि जी काही कट्टरवादी आहेत, जी काही कट्टर लोक आहेत, ती सगळी लोक मुस्लिम आहेत. हैदराबादचा निजाम, ज्यांना हैदराबादमध्ये स्वतःचं शासन प्रस्थापित केलं, ते हैदराबाद आज मुसलमान आहे. याचा अर्थ ती सगळी निजामाची किंवा त्यांच्या सगळ्या वंशातली सगळी लोक. आजही तुम्ही आग्र्याच्या किल्ल्याच्या बाहेर कधी गेलात तर जा, मी स्वतः जाऊन आलो आहे. आजही तिथं मुसलमान वस्ती आहे किल्ल्याच्या बाहेर. तुम्ही दिल्लीत जा, आजही तिथं मुसलमान आहेत, कारण तिथं मुघलांचं वर्चस्व होतं म्हणून ते तिथंच राहिले. म्हणून मला सांगायचं काय, या देशातले हे स्थानिक नाही आहेत. हे 400, 500, 600, 700 वर्षापूर्वी या बाबर, हुमायूं, अकबर यांच्यासोबत आलेली ही सगळी लोक इथं आली, त्यांनी इथं राज्य केलं आणि आज तागायत आश्रय घेऊन इथंच राहिली. आता ते इथे राहिली म्हणून त्यांचा मनसुबा असा नाही होणार की हे देश हिंदू काय, ही हिंदूंची सनातनी भूमी आहे म्हणून आपण या भूमीला किंवा यांच्या कल्चरला, यांच्या संस्कृतीला ॲक्सेप्ट केलं पाहिजे, आपल्यामध्ये रुजवून घेतलं पाहिजे, असं ते म्हणू शकत नाहीत. कारण 400-500 वर्षापूर्वी देखील ते इथं आक्रमण करायला आणि ही जमीन ताब्यात घ्यायलाच आले होते. हे लक्षात घ्या. आज ही जे औरंगजेबाला बाप म्हणून ज्याचे बॅनर पोस्टर लावतात, टिपू सुलतानला बाप म्हणून ज्याचे बॅनर पोस्टर लावतात, त्यांचं आजही एकच म्हणणं आहे की हिंदुस्तान का बाप कोण आहे, तर औरंगजेब है और टिपू सुलतान आहे. हा त्यांच्यासाठी झाला. हिंदूंसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपले बाप झाले, आपले सगळ्या गोष्टी झाल्या. पण आपण हजारो वर्षांपूर्वीपासून इथंच आहे. आपली भूमी तर आपला अखंड भारत हा अगदी इराणपासून ते कुठे पसरला होता, जम्बूद्वीपे आणि काय म्हणतात, ज्याला इतिहास आहे, ज्याची साक्ष आहे. आज ही आमचं अंगकोर मंदिर आम्हाला साक्ष देत उभं आहे की हिंदूंची भूमी, हे पांड्या, पल्लव, ही सगळ्या लोकांनी कुठपर्यंत प्रसारित केली होती. ही सगळी संस्कृती आज ही आपल्याला त्या स्वरूपात पाहायला मिळते. आमच्या भारतामध्ये कधी उत्खननामध्ये आम्हाला मशीद नाही सापडत, हिंदू मंदिरच सापडतात. त्याचं कारण आम्ही हजारो वर्षापूर्वीपासून इथंच आहे. आमच्या महादेवांपासून, आमच्या श्रीकृष्णांपासून, आमच्या विष्णूंपासून कित्येक आमच्या या दैवी शक्ती आज इथंच जन्माला आल्या, इथंच त्यांचं सगळं झालं. म्हणून आम्ही स्वतःला हिंदू म्हणतो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना बाप म्हणतो. आम्ही नाही पाकिस्तानात जाऊन सांगत की आमचे मराठे अटके पार आले होते म्हणून हा पाकिस्तान आमच्या बापाचा आहे. आम्ही नाही कधी म्हणत. आमच्या हिंदूंना सीमा घालून दिली ना एकदा देशाची, दिली. आम्ही त्यालाच आमची भूमी मानतो आणि आम्ही म्हणून त्या भूमीत जन्मलेल्या आणि बाहेरून आलेल्या आक्रमणांच्या विरोधात स्वतःची हयात घालवलेल्या सगळ्या राजांचे आम्ही खरोखर त्यांचे पाय पकडतो आणि त्यांनाच या देशाचे बाप मानणारे आमची औलाद आहे. आम्ही नाही कोणाला नष्ट करायच्या मागे लागत, आम्ही नाही धर्मांतरणाच्या मागे लागत, आम्ही नाही कुठला जिहाद आणि आम्ही नाही कुठल्याही धर्म समूळ संपवायच्या मागे लागत. पण आम्ही जेव्हा आवाज उठवतो ना, तेव्हा काही सेक्युलर भिकारी लोक या इंग्रजांनी तयार करून ठेवलेली जी आज तागायत अवलादीत चालत आल्यात, त्या बोंबलायला आपल्याच धर्मावरती तयार होतात की बघा हिंदू मुस्लिम कसा वाद पेटवला जातोय, पण जेव्हा ते करतात तेव्हा नाही धर्माच्या गोष्टी दाखवल्या जातात. तेव्हा वरून सांगितलंय, मग आमच्या काय खाली आहेत का? आम्हाला पण वरून सांगितलंय. आम्हालाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं अखंड भारत व्हावा, आम्ही त्याच्या मागे चालणार. म्हणून मी म्हटलं नाही, औरंगजेबाला बाप म्हणणारी लोक
ही या मातीची नाहीत, ही इथली नाहीत. आणि जो इथला मुसलमान आहे ना, तो कधीही या लोकांना आपला बाप मानणार नाही, कधीच नाही, निश्चित कधी नाही. मी माझ्या मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की अरे जो औरंगजेब स्वतःच्या बापाला, स्वतःच्या भावाला, स्वतःच्या सरदारांना जो आपलंसं करू शकला नाही, त्यांचे विचार हा महाराष्ट्र पुढे नाही नेणार, कदापि नाही, कधीच नाही, कधीच नाही नेऊ शकत. 27 वर्ष ज्या औरंगजेबाला या महाराष्ट्रात राहावं लागलं तरीही त्याला जे संपवता आलं नाही, एवढा बलाढ्य औरंगजेब. आणि हे आत्ताची ही सिगरेट आणि तो धूर काढून ज्यांच्या हाडाच्या पायाच्या काड्या झालेत ते सांगणार की आम्ही मिटवून टाकू सगळं, आम्ही हिंदुस्थान आमच्या हिरवा करून टाकून असं करून टाकू, हे कधीच शक्य होऊ शकत नाही. जरी इथली मानवजात संपली तरी इथला निसर्ग त्यावेळेला सक्षमपणे उभा राहील, जसा सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभा राहिला म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. त्यामुळे तुम्ही कधीच समजू नका की असं काहीतरी होईल. जो निस्वार्थी, जो सन्मार्गाने चालतो त्याच्या मागे भगवंत नेहमीच असतो, मग तो कुठल्याही धर्माचा असो. एखादा मुसलमान जर सत्याच्या मार्गाने जात असेल तर अल्लाह त्याला नेहमी आशीर्वादित करेल. एखादा हालेलुयावाला तर चांगल्या मार्गाने जात असेल तर त्यांचा देव त्यांच्या पाठीशी नेहमी उभा राहील. एखादा हिंदू चांगल्या मार्गाने जात असेल तर त्याच्या मागे नेहमीच त्याचे देव आणि त्याची सगळी गोष्ट राहतील. पण जो चुकीच्या मार्गाने जाईल तो निश्चित संपला जाईल, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही या हिंदू राष्ट्रात राहताय किंवा ह्या हिंदू भूमीत राहताय तरी अगदी सुरक्षित आहात. मग हे तुमचं ते सिरिया, ते आताचं काय ते गाजा बिजा हे सगळे उद्ध्वस्त झाले, अरे तिथं मुस्लिम राष्ट्रात ना, मग का उद्ध्वस्त झालात, का उद्ध्वस्त झालात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हा कुठला धर्मातला तेढ नाही आहे किंवा औरंगजेबाची कबर समूळ नष्ट व्हावी या मताचा मी पण नाही आहे. ती राहिली पाहिजे, इतिहास सांगायला राहिली पाहिजे. पण त्याच्या बाजूचं जे काही उदात्तीकरण होतं आणि त्यातून जो काही मेसेज आणि जो काही कट्टरतावाद त्या तरुणांमध्ये भिनवला जातो आहे ना, तो अत्यंत घातक आहे या देशाला, मुस्लिम समाजाला देखील. हे त्यांनी देखील समजून घ्यावं. त्यातून नुकसान फक्त तुमचं आहे. लढाया करणारे करून गेले 200-300 वर्षापूर्वी, आता ते शक्य नाही आहे. काळ बदलला, काळ पुढे निघून गेला, तंत्रज्ञानाचा काळ आला. श्रीकृष्ण सांगतात की बदल ही काळाची गरज आहे. जो काळानुसार बदलला नाही तो संपून जाईल, हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश लक्षात ठेवा. इथं कित्येक पंथ आले, इथं कित्येक जाती आल्या, कित्येक धर्म आलेही असतील, पण ज्यानं बदल स्वीकारला तो टिकला, एवढंच फक्त लक्षात ठेवा. कारण प्रत्येक मनुष्याचं आयुष्य 60-100 वर्षापर्यंत असत. कोणी काय 500 वर्ष जगला नाही आहे. औरंगजेब होता म्हणून 500 वर्ष जगला असं काही नाही आहे. फार कमी आयुष्य आहे आणि कमी आयुष्यामध्ये चांगलं काही करता आलं तर ते निश्चित करा. एक हिंदूंचा देश आणि 54-57 काय असतील ते मुस्लिम राष्ट्र, तरीही हिंदूंना त्यांच्याच देशामध्ये, त्यांच्याच मातीमध्ये अशी अवहेलना स्वीकारावी लागत असेल तर ती कदापि शक्य नाही आणि ती स्वीकारली जाणार नाही. त्याच्यामुळं ते काही कबर विबर असेल ते आजूबाजूचं तोडा, ती कबर असू द्या. ज्यांना कुणाला माथा टेकायचा आहे त्याने जाऊन टेकावा, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो, ही भूमी हिंदूंची आहे, ही संस्कृती सनातन धर्माची आहे. या सनातन धर्मामध्ये जो सत्य, अहिंसा आणि या सगळ्या चांगल्या मार्गाने, सन्मार्गाने जाईल त्याला निश्चित या सनातन धर्मामध्ये जागा आहे, थारा आहे, एवढंच मी फक्त सांगतो.